नांदेडमधून एक मोठी बातमी समोर येत आहे, जिथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ म्हणजेच MIDC च्या उद्योग भवन कार्यालयात गंभीर अनियमिततेचे आरोप करण्यात आले आहेत। मिळालेल्या माहितीनुसार सहाय्यक क्षेत्र व्यवस्थापक पदावर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांच्या सेवा वर्गीकरणात मोठा घोळ झाल्याचा आरोप आहे। या प्रकरणी वकील प्रमोद सी नरवाडे यांनी CPC कलम 80(1) अंतर्गत नोटीस बजावत संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे। नोटीसमध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की श्री BD मुंडे यांना सहाय्यक क्षेत्र व्यवस्थापक पदावर मान्यता आणि पदोन्नती देताना नियमांचे उल्लंघन करण्यात आले। विशेष म्हणजे 22 सप्टेंबर 2025 रोजी देण्यात आलेल्या आदेशानुसार त्यांची सेवा वर्ग करण्यात आली। मात्र या संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। इतकंच नाही तर माहिती अधिकार कायदा 2005 अंतर्गत मागवलेल्या माहितीतूनही या प्रकरणात स्पष्टता मिळाली नसल्याचे सांगितले जात आहे। यासोबतच महाराष्ट्र नागरी सेवा शर्ती नियमांचाही भंग झाल्याचा आरोप करण्यात आला आहे। तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सेवा वर्गीकरण करताना योग्य पडताळणी न करता निर्णय घेतल्याचाही आरोप या नोटीसमध्ये करण्यात आला आहे। आता या सर्व प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे। या नोटीसमुळे MIDC नांदेड कार्यालयात एकच खळबळ उडाली असून प्रशासन यावर काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। औद्योगिक विकास महामंडळ नांदेड उद्योग भवन येथे सहाय्यक क्षेत्र अधिकारी म्हणून BD मुंडे इथं रुजू झालेले आहेत। त्यांना रुजू जे करण्यात आलेलं आहे ते रुजू करण्याचं कारण आज मी मुंबईला महाव्यवस्थापक MBV माने मॅडम यांना भेटून आलो। मुंबईच्या कार्यालयामध्ये मुख्य जे उद्योग सारथी कार्यालय आहे तिथं मी त्यांची तक्रार दिली आणि त्यांनी हे जे मुंडे आहेत DB मुंडे, हे DB मुंडे सर्वप्रथम मूळ आस्थापना यांची जी आहे ती मूळ आस्थापना मदतनीस म्हणून आहे। तर मदतनीस झाल्याच्या नंतर त्यांनी मदतनीस ही आस्थापना मूळ आस्थापनेवर झाल्याच्या नंतर त्यांनी त्यानंतर त्याच केडरमध्ये चालक या आस्थापनेवर काम केलं, त्याच म्हणजे जे MIDC आहे त्याच्यामध्ये। आणि त्याच्यानंतर त्यांनी एकदा केडर बदलला आणि नंतर ते क्लर्क झाले म्हणजे लिपिक झाले। लिपिक झाल्याच्या नंतर सुद्धा केडर बदलला म्हणजे दोनदा केडर बदलला। एका कर्मचाऱ्याला दोनदा केडर हे बदलता येत नाही आणि त्याला सहकार्य जर कोणी केलं असेल तर हे आमचे सन्माननीय यांचं पत्र दाखवतो तुम्हाला मी, हे कार्यालयीन आदेश आहे। लेखा व वित्त विभाग मुख्यालय मुंबई येथे कार्यरत असलेले श्री BB मुंडे सहाय्यक क्षेत्र व्यवस्थापक यांची कामकाजा सोयीनुसार प्रशासकीय कारणास्तव कार्यकारी अभियंता नांदेड येथे कामकाज व्यवस्थेने तात्पुरत्या स्वरूपात पुढील आदेश होईपर्यंत वर्ग करण्यात येत आहे। तर मला सांगा या हे कोण आहेत? योगेश, काय नाव यांचं, योगेश महांगडे। योगेश महांगडे साहेबांनी स्वतःच्या अधिकाराचा दुरुपयोग करून यांना हे जे कोण आहेत BD मुंडे जे आता इथं आहेत सहाय्यक क्षेत्र व्यवस्थापक, या BD मुंडे यांना सहाय्यक क्षेत्र व्यवस्थापक या पदावर, ज्या पदाची या नांदेडच्या MIDC ऑफिसला मान्यताच नाही, ते पदच नाही। आता मला सांगा हे पदच नसताना या मोठ्या अधिकारी माणसाला एवढं कायद्याविषयी ज्ञान राहायला पाहिजे की नाही साहेब? मला सांगा इथं तुमचं पदच नाही। आता मी तिथून माहितीच्या अधिकारामध्ये माहिती काढली, मला जे माहिती काढल्याच्या नंतर मला तिथं भेटली माहिती, तर माहिती अधिकारामध्ये हे जे आहे 26ची कार्यकारी कर्मचारी वृंद स्थिती आहे। तर या वृंद स्थितीमध्ये हे जे पद आहे, हे पद जे सहाय्यक क्षेत्र व्यवस्थापक हे पद या वृंद स्थितीमध्ये कुठेही नाही। मी अचंबित झालो। मी म्हणलो असं काय या मुंडे साहेबांनी काय जादू केली या पाटील साहेब योगेश महांगडे साहेबांवर की यांना डायरेक्ट या पदावर दिलं, ज्या पदाची इथं काही घेणं देणंच नाही, त्याचा गंधही नाही त्या पदाचा। या MIDC कार्यालयाअंतर्गत 3 जिल्हे येतात, हिंगोली, परभणी, नांदेड। तर या तिन्ही जिल्ह्यामध्ये कुठल्याही जिल्ह्यामध्ये या पदाचा
गंधच नाही. मग या पदाचा गंध नसताना या योगेश महांगडे साहेबांनी कशाच्या आधारावर हे कार्यालयीन आदेश काढला? आता मला सांगायचं कुठल्याही प्रकारचं काही उल्लेख नाही, कोणत्या नियमानुसार आहे ते नाही, काय आहे इथं, काय पदाची रिक्तता आहे का, पद इथं आहे का, पदाला मान्यता आहे का, या सगळ्या बाबी त्यांनी हे करायला पाहिजे ना. MIDC काय छोटी गोष्ट आहे का? मला सांगा, पूर्ण महाराष्ट्र राज्याचा जो महसूल आहे, जो उद्योग चालतात, हे MIDC मध्ये चालतात. मुख्य स्रोत जो उद्योगाचा आहे तो MIDC आहे. मग त्या MIDC मधून ज्या वेळेस तुम्हाला हे एवढं मोठं पद तुम्ही त्यांना द्यायला, तर कशाच्या आधारावर द्यायला, हे मी यांना सांगतो. तर मी या संदर्भामध्ये आज माने मॅडमला भेटलो, ज्या आता सध्या महाव्यवस्थापक सहभागी आहेत. तर माने मॅडमला भेटून मी हे त्यांना निवेदन दिलेलं आहे. हे माने मॅडमला भेटून हे पहा, हे त्यांच्या दोन्ही डेट आहे 4/2026 या तारखेला मी निवेदन दिलं आणि त्यांना या पूर्ण संदर्भाविषयी माने मॅडमला सांगितलं की बाबा ही जी आस्थापना केलेली आहे तिथं पद मान्यता नाही. त्या माणसाचे 2दा केडर चेंज केलेले आहेत, 2दा केडर चेंज करता येत नाहीत. या सर्व बेकायदेशीर बाबी केल्याच्या नंतर तुम्ही यांना इथं पदस्थापना देता आणि विनाकारण त्यांना इथं ठेवता. तर त्यांना वापस तिथं घेऊन जा आणि आम्ही याच्यावर थांबणार नाही. त्यांचं पदावनत करण्यात यावं. पदावनत म्हणजे काय? डिमोशन करण्यात यावं. त्यांना मूळ पदावर करण्यात यावं. त्यांना जोपर्यंत पदावनत जोपर्यंत करण्यात येणार नाही आणि यांच्यावर ज्यांनी त्यांना आदेश दिला योगेश महांगडे यांच्यावर जोपर्यंत रितसर शिस्तभंगाची कार्यवाही होणार नाही तोपर्यंत न्याय मिळेपर्यंत मी याची वाट पाहणार. आणि मी CPC सेक्शन 80(1) प्रमाणे ही नोटीस दिलेली आहे. या नोटीसचं उत्तर मी 30 दिवस वाट पाहणार आहे आणि त्याच्यानंतर कायदेशीर कारवाई मी कोर्टामध्ये ही नोटीस देणार आहे. धन्यवाद.